हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण SMP जी त्रिसूत्री आहे, ज्या माध्यमातून आपण शून्यापासून सुरू केलेला आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा शिखरापर्यंत आत्मप्रेरित मार्गानं पोहोचू शकतो किंवा आपलं जे ऐच्छिक ध्येय आहे ते यशाच्या मार्गापर्यंत आपण जाऊ शकतो. तर SMP ही त्रिसूत्री नेमकी काय आहे हे आज आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला खरंच हा आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. कारण की जीवनामध्ये अनेक संघर्ष येत असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश माझा हाच आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे संघर्ष असतात. अनेक विद्यार्थ्यांना आम्ही सेटनेट त्यानंतर प्राध्यापक भरती जे आता होऊ घातलेले आहे त्या भरती संदर्भात मार्गदर्शन करत असतो. वेगवेगळ्या व्हिडिओजवर वेगवेगळ्या कमेंट्स विद्यार्थी त्याच्या येत असतात. MPSCच्या जो प्राध्यापक भरती आणि अधिव्याख्याता ही जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात मी एक मागच्याच 8 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता. त्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या. परीक्षा कधी होणार आहे, सर्व हे थोटांड आहे किंवा परीक्षेचं काही प्लॅनिंग नाहीये, कसं होणार, काय होणार, म्हणजे एकंदरीत त्यांच्या बोलण्यामधून भविष्यातील त्यांच्या समोरचा अंधार हा दिसत होता आणि त्याला कुठेतरी उत्तर किंवा त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काहीतरी देता यावं या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे विद्यार्थी सेटनेट परीक्षा MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती अधिव्याख्याता या भरतीची तयारी करत आहेत त्यांनी आपलं ऑल एक्झाम कट्टा गुगल म्हणजे ॲप आहे, जे गुगल स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करता येतं. त्याचा लोगो देखील याच पद्धतीचा आहे. त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाऊ शकता. तर बघा, SMP म्हणजे काय तर स्टडी इन प्रॉपर वे. M म्हणजेच मेंटल स्ट्रेंथ आणि P म्हणजे फिजिकल फिटनेस. ह्या 3 बाबी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या यशामध्ये. बघा, कुणाचं स्टडीमुळं, कुणाचं मेंटल स्ट्रेंथ नसल्यामुळं आणि कुणाचं अपयश हे फिजिकली फिटनेस नसल्यामुळं, 8 दिवस अभ्यास 8 दिवस आजारी. तर या सर्वामध्ये ह्या 3ही बाबी एकत्र आपल्याला घेऊन जायचं असतं. तेव्हा स्पर्धा परीक्षा ही केवळ काही महिन्याची किंवा एका अभ्यासक्रमाची गोष्ट नाही, ती एक जीवनशैली आहे, एक शिस्तबद्ध प्रवास आहे, ज्यामध्ये यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे 3 अनिवार्य शस्त्र असली पाहिजेत. त्यामध्ये पहिलं आहे ते अभ्यास, दुसरं आहे ते मानसिक बळ आणि तिसरं शस्त्र म्हणजे शारीरिक आरोग्य. याच त्रिसूत्रीचा मी SM इजिकल टू सक्सेस असं नाव दिलं आहे. मी स्वतः त्या त्रिसूत्रीचा अंगीकार केलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटत असेल की जॉब करून हे सर्व चालवणं खरं जोक नाही आहे. सर्व 8 विषयाचे सेटनेटचे क्लास घेणं, त्यानंतरनं त्याच्या नोट्स ज्या आपण नव्यानं तयार केल्या आहेत, कोणत्याही पुस्तकातून संदर्भ न घेता पूर्ण अभ्यासक्रमाचाच संदर्भ आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही मागच्याच MPSC मार्फत जे परीक्षा होत आहेत त्याचा जो अभ्यासक्रम आलेला आहे, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इंग्रजी असेल, जवळपास या विषयाच्या नोट्स झाल्या जमा आहेत. काही विषयाच्या टायपिंगचं चालू आहे आणि MPSCचं मराठी असेल, त्यानंतर हिंदीचं असेल, याच्याही नोट्स पूर्णत्व 1000 पानाच्या पुढच्याच नोट्स आहे सर्व. हे सर्व का शक्य होतं? तर हे शक्य होतं आपल्या इच्छाशक्तीवर आणि या सर्व सातत्याच्या बळावर. त्यामुळं सुरुवातीचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही अभ्यास करत आहात तर त्यातलं पहिलं म्हणजे स्टडी इन प्रॉपर वे. अभ्यास योग्य पद्धतीनं. कोणती परीक्षा म्हणजे एक रणभूमी असते आणि रणात उतरायचं असेल तर आपलं शास्त्र धारदार हवं, म्हणजे आपलं शास्त्र हे चांगल्या पद्धतीचं हवं. आता हे शास्त्र म्हणजे तुमचा अभ्यास, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास. पण फक्त वाचन नव्हे, तर फक्त तुम्ही वाचलं म्हणजे तुमचा अभ्यास नाही. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी पुस्तक आणलं आणि अभ्यास केला झालं. नाहीये. तुम्ही वाचलेलं तुम्ही चिंतन केलं पाहिजे, त्याचं विश्लेषणात्मक अभ्यास केला पाहिजे, तुमचे स्वतःचे पॉईंट नोट डाऊन केले पाहिजे, तुम्हाला जसं समजलं आहे तसं. एखाद्या लेखकानं त्याला ज्या पद्धतीनं संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत त्या पद्धतीनं त्यांनी स्पष्ट केल्या असतात. पण आपल्याला विद्यार्थी म्हणून कशा समजलेल्या आहेत ते आपण कोडबद्ध करणं गरजेचं असतं. सर्वप्रथम अभ्यासक्रमाचा सखोल आराखडा तयार समजून घ्या की 10 घटक आहेत तर त्याचं डिवायडेशन काय असेल, मुख्य घटक कोणते आहेत ते तुम्हाला पाठ असले पाहिजे, त्याचे उपमुद्दे, उपघटक आणि त्याचे पण मुद्दे हेही आपल्या अभ्यासक्रमाचे पाठ असले पाहिजे. त्यानंतर प्रत्येक संकल्पनेचा अभ्यास, त्याची व्याख्या आपल्याला माहीत असली पाहिजे, त्याचं उदाहरण, त्याची तुलना, आंतरसंबंध अशा विविध दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील वर्षी विचारलेले प्रश्न वाचा, त्याचं विश्लेषण करा. प्रश्न
विचारण्याची पद्धत किंवा शैली समजून घ्या. कारण की आपण अभ्यास सरळ सरळ करत असतो. फक्त वाचन करणं मी यापूर्वी सांगितलं की तो म्हणजे अभ्यास नाहीये. तर तुम्ही ते चिंतन कसं करताय, ते परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात हा अभ्यासक्रम आहे. आणि या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात, हे ज्यावेळेस या दोघांचं कोरिलेशन सहसंबंध समजून घेताल, त्यावेळेस तुम्हाला त्या परीक्षेमध्ये, त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल किंवा त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि सराव परीक्षा बघा, या सर्वांमध्ये सराव, मॉक टेस्ट असतील, वेगवेगळे वेळेचे नियोजन असेल, हे सर्व नियमितपणे अंगीकारणं खूप गरजेचं असतं. कोणती गोष्ट एका दिवसामध्ये शक्य होत नाही. त्यानंतर नकारात्मक गुणदानाची माहिती आपल्याला हवी. म्हणजे एमपीएससी परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे तर ती काय आहे, किती मार्क आपले चुकल्यानंतर किती कमी होणार आहेत. म्हणजे 1/3 पण आहे, 1/4 पण आहे. एमपीएससी मार्फत जी प्राध्यापक भरती होणार आहे त्याला 1/4 आहे. 4 प्रश्न चुकले की तुमच्या बरोबर आलेल्या एका प्रश्नाचे मार्क मायनस होतात. आणि उत्तर शोधन कौशल्य आत्मसात करणे हे खूप महत्त्वाचं आहे. उत्तर शोधन म्हणजे तुम्हाला जे काय पर्याय आहेत त्यापैकी योग्य पर्याय काय आहे हे तुम्हाला निवडता आलं पाहिजे. केवळ अभ्यास नव्हे तर अभ्यासाचं शास्त्र समजून घ्या. अभ्यास हा ध्येयापर्यंत पोहोचवणारा नकाशा आहे. त्यामुळं तो सर्व व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार आहात. आपल्या त्रिसूत्रीमधील एक सूत्र म्हणजे अभ्यासाचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं. दुसरं सूत्र आहे मेंटल स्ट्रेंथ, मानसिक बळ. सर्वात मोठा संघर्ष हा स्पर्धेत नसतो तर आपल्या मनाशीच असतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे एका दिवसाचा खेळ नाहीये, तो असतो वर्षानुवर्ष चालणारा तपश्चर्येचा प्रवास, ज्यामध्ये अनेकदा एकटेपणा जाणवतो, कधी आपण निराश होतो, अपयश येतं किंवा आपण थकतो. पण त्यावेळी स्वतःला विचारायचं असतं की मी हा अभ्यास का सुरू केलाय? काम नाही म्हणून नाही, माझं स्वप्न आहे म्हणून. माझं ध्येय हे अनेक व्यक्तींच्या कष्टाचं फळ असेल. उदाहरण, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं परिश्रम घेतलं असेल. आई वडील, पती पत्नी ज्यांनी तुम्हाला तुमच्या यशासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांना एकदा आठवा. हे सोडलं तर पर्याय काय? आता जर ही पोस्ट गेली, आता आपण उदाहरण घेऊया, एमपीएससीची पोस्ट गेली, तर भविष्यात मी सांगतोय की आतापर्यंत 2009ला झाली होती, त्यानंतर 15 वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. आणखी 15 वर्षानंतर म्हणजे आपण रिटायर होणार, म्हणजे तुम्ही एसबार होणार. त्यामुळं पुढची परीक्षा जाहिरात येईल न येईल त्याच्या आशावर जगण्यापेक्षा या आलेल्या संधीकडं व्यवस्थित पहा. चष्म्यातून पाहू नका, उघड्या डोळ्यानं पहा की ही संधी आहे, अशी संधी भविष्यात येणार नाहीये. स्वतःला आत्मप्रेरणा हवी. म्हणजे स्वतःतूनच प्रेरणा. कुणीतरी म्हणतंय खूप चांगली, मी म्हणतोय म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला करायचंय, तुमचं स्वप्न आहे ते साकार करायचं, यासाठी अभ्यास करा. स्वतःवर नितांत विश्वास हवा की नाही, मी करतोय अभ्यास, तो योग्य आहे, मी यशस्वी होईलच. सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा, निगेटिव्ह त्यातून पेरलं जातं. प्रेरणादायी गोष्ट वाचा, योग्य मार्गदर्शक निवडा. मार्गदर्शक हा तुम्हाला त्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमची मानसिकता ही तुमच्या यशाची दिशा ठरवत असते. त्यामुळे तुमच्या मानसिकतेवर कोणत्याही नकारात्मक बाबीचा शिरकाव होऊ देऊ नका. ध्येयनिष्ठतेचा दीप जिवंत ठेवला तर अंधार कितीही घनदाट असो, मार्ग दिसतोच हे देखील निश्चित आहे. आता त्रिसूत्रीमधलं तिसरं आहे ते पी. पी म्हणजे फिजिकल फिटनेस, शारीरिक आरोग्य. शरीरम खलु धर्म साधनम, हे संस्कृतमध्ये एक वाक्य आहे. तर शरीर हेच सर्वोत्तम साधन आहे आपलं ध्येय साध्य करण्याचं. तर दिवसाला आपण तुम्ही 8-10 तास अभ्यास करण्याची क्षमता आहे. अपयश झेलण्याची ताकद, सततची झपाटलेली मेहनत, हे सगळं कशाच्या जीवावर तुम्ही करणार आहेत? मी कशाच्या जीवावर करतोय? तर हे सर्व शरीराच्या जीवावर. माझं जर शरीर जर तंदुरुस्त असेल तर माझं मन निरोगी असेल. माझं शरीर निरोगी असेल तर माझं मन निरोगी असेल. माझं मन निरोगी असेल तर त्या ठिकाणी अभ्यासाचे अंकुर फुटतील. पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार खा, त्यानंतर थोडीशी व्यायामाची सवय लावा. योग, चालणे, प्राणायाम करणं, हे मी स्वतः सांगतोय, मला अधिकार आहे कारण मी सर्व अंगीकारतोय. स्क्रीन टाईम कमी ठेवा, डोळ्यांची व मानसिक विश्रांती घ्या. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. यशासाठी लागणारी ऊर्जा हाच आरंभबिंदू आहे. त्यामुळं स्वतःचा प्रवास मी सांगतो, म्हणजे मी हे सर्व बाबी वरील सांगितल्या, ह्या त्रिसूत्रीचा अंगीकार मी केला आहे. त्यामुळंच मी एक सर्वसामान्य विद्यार्थी, डोक्यावर फक्त पुण्यामध्ये 2013मध्ये एक बॅग घेऊन आलो होतो आणि हृदयात मोठं स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात, म्हणजे आपण विद्याच्या माहेरघरामध्ये म्हणजे पाऊल टाकलं. तो वर्ष होतं 2013. मला आणखी आठवतंय, शिवाजीनगरवरून ज्या रूमवर जायचं होतं त्या रूमचं लोकेशन माहीत नव्हतं, कोणत्या PMTनं बसायचंय. ज्या विद्यार्थ्यांच्या रेफरन्सवर आलो होतो ते विद्यार्थी 1 महिन्यानंतर रूम सोडून गेला. मी ठरवलं होतं स्वप्न माझं आहे, जरी मी त्याच्या भरवशावर आलो असलो तरी ते साकार मला करायचंय. स्वप्न साकार करायला मित्रांनो पैसे लागत नाहीत. माझ्याकडे फक्त आलो त्यावेळेस 10,000 रुपये होते. नंतर 1 महिन्यामध्ये 8,000 संपले, 2,000 शिल्लक राहिले. रूम, त्यानंतर रूमचं डिपॉझिट, मेस, पुस्तकं खरेदी करणं, ह्याच्यामध्ये 8,000 संपले, 2,000 शिल्लक राहिले. मी ठरवलं आपल्या पाठीमागे जायचं नाहीये. आता आपल्याकडे पैसे नसले तरी आपण आता आपल्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करूया. आणि त्याच वेळेस मी
कॉर्डिनेटर म्हणजे अभ्यासिकेमध्ये कॉर्डिनेटर म्हणून जॉब करत करत अभ्यास केला. माझा उदरनिर्वाह म्हणजे इथं राहण्याचा खाण्याचा खर्च, अभ्यासिकेमध्येच राहायचं, खायचं, झोपायचं, याच्यातून झिरोतून प्रवास सुरू केला. आज जर आपण बघितलं तर ना आर्थिक पाठबळ होतं, ना ओळख कुणाची होती. जो व्यक्ती ओळखीचा होता तोही व्यक्ती 1 महिन्यानंतर रूम सोडून गेला. मग आपली ओळख आपण स्वतः निर्माण करायची होती. फक्त एक गोष्ट होती की स्वतःवरचा विश्वास आणि SMP सूत्राची निष्ठा. मला विश्वास होता की एक दिवस आपण या ठिकाणी, या शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करू. कुणाच्याही ओळखीशिवाय आज मी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतर लाखो म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. त्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थी यशस्च्या शिखरापर्यंत नेऊन ठेवलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना गर्वानं सांगतो की म्हणजे पुण्यातल्या अनेक महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदापर्यंत देखील नियुक्ती होईपर्यंत आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यानंतर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयात आहेत. शेकडो विद्यार्थी टेटच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षक झालेत. पुणे महानगरपालिकेमध्ये देखील आपले विद्यार्थी आहेत. त्यानंतर सेटनेटमध्ये मला वाटतंय आपलं स्वप्न होतं की 2025 पर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक आता हा रिझल्ट आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये आपल्या क्लासचा एक तरी विद्यार्थी सेटनेट झालेला तिथं कार्यरत असेल. त्यानंतर आज MPSC मार्फत जे प्राध्यापक भरती सुरू आहे, तर परिपूर्ण मार्गदर्शनातून निश्चितच 214 जागा आहेत. 100+ टार्गेट मी ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या विषयातून आपण त्या पद्धतीचे मार्गदर्शन कोर्स एक सुरू करत आहोत, ज्याचा सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होईल अतिशय कमी प्राईजमध्ये. फक्त तुम्हाला अभ्यासाचं मी तिथं तुमच्या विषयाचं शिकवणार नाहीये, तिथं फक्त अभ्यासाचे टेक्निक्स टूल्स शिकवणार आहे. तर मला सांगायचं तात्पर्य की 100% विद्यार्थी आपले असणार आहेत, त्यामध्ये मला तर डाऊट नाहीये. आणि हे डाऊट नसणं किंवा आपला आत्मविश्वास आहे हा कशाच्या जीवावर, तर मी स्वतः कष्ट करणार आहे, ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहे. विद्यार्थ्यांनी 100% घेतलं तर 100% तो रिझल्ट तुमच्या समोर भविष्यामध्ये असेल. अभ्यासात सातत्य, मानसिक खंबीरपणा आणि आरोग्याविषयीची जागरूकता, हे तीनच माझ्या प्रत्येक निर्णयामागं कार्यरत होते. आज स्वतःच्या जीवावर पुण्यामध्ये स्थिर आहे. म्हणजे एक ग्रामीण भागातला विद्यार्थी पुणेरी होऊ शकतो. पुण्यामध्ये स्वतःचं घर असेल, स्वतःची गाडी असेल, जे काय तुमचं स्वप्न असतं, जे मी खूप कमी कालावधीमध्ये पूर्ण केलेलं आहे. आज म्हणजे नामांकित विद्यापीठात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही सर्च करू शकता, गुगलला देखील 1 नंबर रँक 1ला युनिव्हर्सिटी आहे. आणि इंडियामध्ये ज्या टॉप युनिव्हर्सिटी म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, त्यामधल्या टॉप 10मध्ये श्री बालाजी युनिव्हर्सिटी आज काम करते. म्हणजे त्या विद्यापीठामध्ये मी आज काम करतोय, याचा मला अभिमान आहे. मागच्या 1 वर्षापासून मला सांगायचं तात्पर्य की आपल्याकडे इच्छाशक्ती असेल, आपल्याकडे तेवढ्या क्षमता असतील तर आपण करू शकतो. आणि 8 विषयाची पुस्तकं म्हणजे सेटनेटसाठी गायडन्स करणारे आपल्या 8 विषयाचे सर्व काम चालू आहे. फक्त आपण टायपिंगला दिलेले तेही 8 वेगवेगळ्या विषयाचे पुस्तक आपले मार्केटमध्ये येतील. त्यानंतर MPSCचे जे काही परीक्षा होतील, जे आपण कोर्स चालू केले, त्याचे 1000+ पानाची पुस्तकं म्हणजे नोट्स तयार करत आहोत. हे सर्व मी अनेक विद्यार्थी किंवा अनेक यांच्या मदतीनं करतोय, पण हे सर्व माझ्याच दृष्टिकोनातून मी जे ठरवलंय त्या पद्धतीनं जातोय. म्हणजे एक साधा आणि यापूर्वी 4 पुस्तकं पब्लिश केले. तुम्ही जरी गुगलला जरी सर्च केलं प्राध्यापक शिवदास मुंडे, तर तुम्हाला सर्व डिटेल्स येतील. म्हणजे हे कशामुळे शक्य झालंय, फक्त माझ्या इच्छाशक्ती आणि SMP हे जे सक्सेस मंत्र आहे याच्या बरोबर. त्यामुळे अंतिम संदेश काय आहे, तर सर्व तुम्हालाच करायचं आहे. फक्त स्पर्धा परीक्षा ही कोण सर्वात हुशार आहे याची नाहीये. मी येता पहिलीपासून आतापर्यंत मी स्वतःच ऑब्झर्वेशन केलं. माझ्यापेक्षा हुशार IQ जास्त असणारे विद्यार्थी भरपूर होते, पण आज ते कुठेतरी शिपाई कोणत्या वेगवेगळ्या पोस्टवर आहेत क्लास 3मध्ये. आणि आज मी क्लास 1मध्ये आहे, क्लास 1 घडवत आहे. हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यामध्ये कोण सातत्यानं परीक्षाभिमुख निवेदनानं आणि जिद्दीने प्रयत्न करतंय याची ही चाचणी आहे किंवा असते. तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. SMP त्रिसूत्रीचा आयुष्याचा भाग बनवा. ते यश तुमचंच वाटलं पाहिजे. भेटणार आहात ना यशाला, ते यश तुमची वाट पाहतंय. तर भेटणार आहात ना त्या यशाला, यश तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद. बघा, त्यामुळे प्रत्येकानं आपलं ध्येय निश्चित ठरवा. त्या ध्येयाला अनुसरून SMP या सक्सेस मंत्राचा अंगीकार करा. निश्चितच तुम्ही तुमच्या यशाच्या, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये, ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत आहात, त्या स्पर्धा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद.